असाच उत्साह आज रामनवमी निमित्तानं मुंबईमध्ये सुद्धा दिसतो आहे। मुंबईत रामनवमीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि सुप्रसिद्ध अशा या वडाळा इथल्या राम मंदिरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचं त्यानिमित्तानं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावर्षी 60वे वर्ष आहे, डायमंड जुबली सेलिब्रेशन आहे, त्यामुळे आम्ही जरा जास्त उत्साहाने केलेलं आहे। आणि आज सकाळपासून देवता प्रार्थना झालेली आहे। देवता प्रार्थनानंतर दुपारी आता 12:15 बालरामाला पालनात घालणार, त्याच्यानंतर महापूजा होणार। वडाळ्यामध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। तर वडाळ्यामधून राम मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी। आरंभी वंदीनं अयोध्येचा राजा भक्ताची या काजा पावत असे महासंतती निर्वाणी राम नामवाणी उच्चारिता। संत रामदास स्वामी यांचं हे वचन आहे आणि वडाळ्याच्या श्री राम मंदिरात ज्यावेळेस आपण येतो त्या वेळेस हे वचन आपल्याला आठवतं आणि संपूर्ण वातावरण जे आहे ते भक्तिमय झाल्याचं आपल्याला दिसून येतं। ही वडाळा इथल्या प्रभू श्री रामचंद्र या मंदिरातून ही प्रभू श्री राम यांची मूर्ती, बाजूला बंधू लक्ष्मण, सीतामाई आणि परमभक्त हनुमानाच्या मूर्ती या ठिकाणी आहेत। मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अगदी अयोध्येपासून ते रामेश्वरपर्यंत ज्या ज्या ठिकाणी प्रभू श्री राम यांचे मंदिर आहेत त्या परिसरात संपूर्ण वातावरण जे आहे ते भक्तिमय झाल्याचं आपल्याला दिसून येतं। कॅमेरा पर्सन मंगेश सह विशाल सवने, जी 24 तास मुंबई।